ओम शांती। आजच्या मुरलीची तारीख आहे 6/3/2025। आजच्या मुरलीचे महावाक्य आहे, माझ्या गोड मुलांनो, तुमच्या आत्म्याला जसं हे सिंहासन शरीरूपी सिंहासन मिळालेलं आहे, त्याच पद्धतीने मी सुद्धा ब्रह्मा बाबाच्या शरीरूपी सिंहासनावर येऊन विराजमान होत आहे। दुसरं बाबा विचारतात की ज्या मुलांना मी ईश्वरी संतान आहे याची आठवण राहते, त्यांची निशाणी काय असणार आहे? तर बाबा खूप गोड शब्दामध्ये सांगतात की ते मुलं नेहमी बाबांवर प्रेम करतील आणि बाबांचंही त्या मुलांवरती खूप खूप प्रेम असेल। दुसरं बाबा सांगतात की त्या मुलांची विशेषता, ते कधीही आपसामध्ये लढणार झगडणार नाही, म्हणजे भांडणं तणणं करणार नाही, वादविवाद घालणार नाही, कधीही घरामध्ये आक्रोश करणार नाही, वातावरणाला एकदम प्रफुल्लित ठेवतील आणि आपल्यामुळे बाबांचं नाव बदनाम होणार नाही याची ते नेहमी काळजी घेतील। बाबा नेहमी सांगतात, तुम्ही मला अशा रीतीने बोलावलेलं आहे की छोड दे आकाश सिंहासन। तर बाबा परमधाम सोडून आता धर्तीवर आलेले आहे आणि आपल्या सर्वांना खास शिकवण्यासाठी। तर बाबा सांगतात की आता तुम्हीच तुमच्यावरती अरहम करू शकता, म्हणजे आपणच आपल्याला पात्र बनवायचं आहे। कुणाकडेही आपली बघतानी दृष्टी खराब जाता कामा नये, कारण आपण एकाशी बाबांची मुलं आहोत याची ओळखच ही आहे की आपण आपसामध्ये सर्व भाऊ आणि बहिणी आहोत। तर कुणावरही आणि कुणाही प्रती कधीही आपली विकारी दृष्टी जाऊ शकत नाही। कुणाही प्रती आपले विचार हे कधी खराब उत्पन्न होणार नाही आणि आपल्या विचारांमुळे किंवा आपल्या वृत्तीमुळे कधीही वातावरण बिघडणार नाही याची आपण सर्वांनी दखल घ्यायची आहे। दुसरं बाबा सांगतात, तुम्हाला संपूर्ण कर्मातीत अवस्थेला जर प्राप्त व्हायचं असेल तर तुम्हाला उपराम स्थिती धारण करणं गरजेचं आहे। म्हणजे देहामध्ये राहत असताना, प्रवृत्तीमध्ये राहत असताना, कर्मधंदामध्ये येत असताना तुमची बुद्धी नेहमी याच्यापासून दूर असली पाहिजे। दुसरं बाबा सांगतात की दुनियामध्ये तुम्ही राहत असताना देखील जसं की दुनिया मला दिसतच नाही, देखते हुए भी नहीं देखना, सुनते हुए भी नहीं सुनना और रहते हुए भी जैसे कि यहाँ रहे ही नहीं है, अशी उपराम अवस्था आपल्याला धारण करावी लागेल। तेव्हाच बाबा सांगतात तुमची कर्मातीत अवस्था किंवा संपूर्ण अवस्था प्राप्त होऊ शकते। दुसरा बाबा आपल्याला सांगतात की तुमच्या प्रत्येक पावलामध्ये पद्माची कमाई सामावलेली आहे, पण ही केव्हा? जेव्हा सर्व खजाने तुम्ही तुमच्याकडे धारण केलेले असतील। सर्व खजान्यांचा बाप तुमचा बाप आहे आणि सर्व खजान्यांची चावी बाबांनी आपल्या हवाली केलेली आहे। जर तुम्हाला त्या खजान्यांचा नशा असेल, त्याची खुशी असेल आणि त्या जर तुम्ही स्मृतीमध्ये कायम राहत असाल, तर बाबा सांगतात ज्या ज्या वेळामध्ये तुमच्यासमोर जी पण परिस्थिती येते त्या त्या वेळामध्ये तो खजाना तुम्हाला वापरण्यास मदत होऊ शकते। दुसरं बाबा सांगतात की तुम्ही प्रत्येक जीवनामध्ये कर्मामध्ये येत असताना जो पाऊल टाकता त्या पावलामध्ये पद्माची कमाई करण्यासाठी तुम्हाला हे खजाने वापरणं गरजेचं आहे। मग कोणते कदम? तर पहिलं आहे मनबुद्धीचे कदम। आणि कोणती कमाई? तर आज बाबांनी सांगितलं की भविष्याची कमाई, जन्माची कमाई। ह्या जन्मामध्ये जसं आपण घर दार शेतीवाडी प्रॉपर्टी ही कमावतो, तर पुढच्या जन्मासाठी आपल्याला पुन्हा नवीन कमाई करावी लागणार आहे। परंतु संगमयुगावरती बाबांनी आपल्याला जे खजाने दिलेले आहे, ज्ञानाचा खजाना आहे, शांतीचा खजाना आहे, सुखाचा खजाना आहे, सर्व ईश्वरी प्राप्तीचा खजाना आहे,
ह्या प्राप्तीच्या खजाण्यामधूनच आपली ईश्वरी प्राप्तीची अनुभूती होत असते आणि ही प्राप्ती आपल्याला भविष्य जन्माची शिदोरी प्राप्त करून देत असते. एका जन्माची नव्हे तर अनेक जन्माची कमाई ह्या खजाण्यांमधून आपली होत असते. आत्मा संगमयुगावरती भरपूर अखंड आणि अतूट सर्व प्राप्तीने भरपूर आहे. हा नशा तुम्हाला कायम असणं गरजेचं आहे. बाबा सांगतात हे एकच संगमयुग आहे. जितकी प्राप्ती तुम्हाला करायची आहे तेवढी प्राप्ती तुम्ही ह्या संगमयुगावरती करू शकतात. बाबा हे लुटवण्यासाठी आलेले आहे. तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे ते तुम्ही प्राप्त करायचं आहे. दुसरं बाबा सांगतात की जो मुलगा नॉलेजफुल असतो म्हणजे ज्ञानाने समजदार असतो तो मुलगा कधीही अपसेट होत नाही, नाराज होत नाही. आणि जो मुलगा अपसेट होतो तो कधीही ज्ञानी असू शकत नाही. ज्ञानाचा अर्थच काय आहे? समजदार. आणि जो समजदार असतो तो कधीही अपसेट पण राहू शकत नाही आणि अपसेट पण होऊ शकत नाही. त्याची विधी काय आहे? तर बाबांनी सांगितलं तुम्ही तुमच्या स्वमानरूपी सीटावरती नेहमी सेट राहा, स्थित राहा, म्हणजे तुम्ही कधीही अपसेट होऊ शकत नाही. ओम शांती.